अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है। कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है। अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है। कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है। भले हालात हो कैसे भी, बस ये सोच ले तू, यही है जिद, यही है रार, बस अब जीतना है। लिखूंगा खुद नई तकदीर अपने हाथ से मैं, रगों में खून के संग इस जुनू को घोल के रख। कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख। जोड़ना है तुझे ऊंचा, पलों को खोल के रख। कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख। जोड़ना है तुझे ऊंचा, पलों को खोल के रख। संभाजीनगरला आयोजित केलेलं आहे आणि त्याचं थेट प्रक्षेपण आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आणि त्यांचे विचार सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत। त्याच्याबद्दल काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय। हा आहे सरांपाशी आहे बघ। ग्रामपंचायत दप्तर आहे तर ते सगळं अपडेट करणं ते आपण त्याच्यामध्ये सांगितलं जाणार आहे। त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे जे काही सर्व सभा मीटिंग वगैरे होतात तर त्याचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणं, ग्रामविकास समितीचे कामकाज करणं। आपल्या सगळ्यांनी आमच्या ग्रामसभेत पण मी बोललो होतो की आपल्या शासनाचा कारभार निधी 15 वित्तालयावरचा सरकारकडून मिळतो, तो ठराविक कामांसाठी मिळतो। जसं आपण आराखडा तयार केलेला असतो वर्षाला, किंवा ह्या गल्लीत रस्ता करायचा, त्या गल्लीत गटर करायचे, तिकडे पेवर ब्लॉक काढायचे, अजून काहीतरी करायचं, आरोग्य करायचं, हे जे आपण आधी ठरवलं असतं तेवढ्यासाठीच तो पैसा आहे। त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जो काही खर्च करावा लागतो तो आपल्या खिशातून करावा लागतो। आता तुम्ही बघितलं बघा ते आपण मालगाव त्याच्या आपण त्या ठिकाणी ट्रॅक्टर वाल्यांचे बिलं द्यायचे थकलेले, ती गोष्ट तुम्हाला काय सांगतोय तर आपल्या सोयीसाठी काहीतरी आपण अर्जंट म्हणून आपण करतोय। तर तसंच ग्रामपंचायत आपल्या सोयीसाठी काहीतरी करायला लागले तर ग्रामपंचायत मध्ये आपलं योगदान काय